बरं, तू आम्हाला असं फसवलंस. हरकत नाही. परिणाम भोगशील. जे काही बाहेर येईल ते भोग. ते सर्व अकाट्य आहे. कारण जर तुम्ही कोणा सजीव प्राण्याला दुखावले आणि जर त्याचे हृदय हाय टाकते, तर ती हाय म्हणजे मेघगर्जनेचा आवाज असतो. तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. ती हाय कोणाकोणीने घेऊ नकोस. जर आयुष्यात कोणी असे रडत असेल, कोणी ओसासे टाकत असेल आणि म्हणत असेल की तू सक्षम आहेस, पण मी काहीही करू शकत नाही आणि आता दुःख असेल, तर तुझ्या क्षमताही कामी येणार नाही. ते तुला नष्ट करेल. असं नाही की तुम्ही काय करत आहात ते कोणी पाहत नाही. तुम्ही काय करत आहात याचा हिशोब नाही. तर उलट त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील. त्यामुळे खूप सावध राहा. खूप काळजी घ्या. जीव स्वतः सतत कृतींचे जाळे तयार करत असतो आणि स्वतःला बांधत असतो. तुम्हाला बंधनात नाही तर मुक्त असायला हवे. एक जीव कर्माच्या करारातून कर्माच्या बंधनातून जन्माला येतो आणि त्याला त्याचे ऋण फेडावे लागते. जर तुमचा जन्म तुमच्या कर्मानुसार झाला असेल तर त्या कुटुंबातील लोकांचे तुमचे ऋण आहे. म्हणूनच तुम्ही त्याच कुटुंबात आलेले आहात आणि कर्ज फेडल्याशिवाय किंवा वसूल केल्याशिवाय तुम्ही तिथून जाणार नाही. जर तुम्हाला ते घ्यायचे असेल तर तुम्हाला ते घ्यावे लागेल आणि जर तुम्हाला ते द्यायचे असेल तर तुम्हाला ते द्यावे लागेल. हे मागील जन्मांवरून निश्चित केले जाते भक्तो. जणू काही एखाद्याला मुलगा झाला आणि त्याने त्याच्या जन्मापासूनच पैसे खर्च करायला सुरुवात केली. तो मोठा झाल्यावर तो अनियंत्रित राहून संपूर्ण कुटुंबाला त्रास देत राहतो. हे तुमच्या कृतींचे परिणाम आहे. किंवा असा शक्तिहीन, बुद्धिहीन, वेडा माणूस जो आयुष्यभर तुमची सेवा करण्यासाठी तुमच्याशी आपले हिशोब चुकते करण्यासाठी आलेला आहे. आता कुटुंबातील सदस्य एकत्र आले आणि पत्नी येताच हृदयात आनंद, कुटुंबात आनंद निर्माण झाला आणि तिचा जन्म आयुष्यभर आनंद आणि आनंद आणण्यासाठीच झाला आणि ती कर्जमुक्त झाली. आणि ती येताच तिने भयानक संकटे निर्माण केली. त्यांच्यामध्ये एक भिंत होती आणि पुन्हा भांडण तसेच होते. दररोज भांडणे, अशांतता, संपूर्ण जीवन नरक बनले आणि हिशोब चुकता करायला आले. कर्ज फेडल्याशिवाय कुणीही इथे जाऊ शकत नाही. कर्ज हे फेडावेच लागेल. कुणाला तरी कर्ज वसूल करायचे असते आणि कुणाला तरी कर्ज फेडायचे असते. दोन्ही कामे करावी लागतात. आपण अनेक जन्मांमध्ये अनेक लोकांशी कसे वागलो आहोत, मग ते चांगले असो वा वाईट. आता मी कोणाला ओळखत नाही, मी त्याला अचानक भेटतो, तो मला मारतो, मारहाण करतो, शिवीगाळ करतो, गुप्ता संग्रह करतो, ते शांतपणे सहन करतो. असं हे तुझ्यासोबत का आहे? कारण मागील अहवालांनुसार आम्हाला त्याच्याबद्दल कोणीही द्वेष नाही, काही उपाय नाही. अचानक एक घटना घडली आणि तो आमचा द्वेष करू लागला, आम्हाला मारहाण करू लागला, शिवीगाळ करू लागला. हा हिशोब आहे. शांतपणे सहन करा. माझा स्वतःचा भाऊ माझा मोठा शत्रू बनला आहे आणि त्याला प्रचंड दुःख सहन करावे लागत आहे. मी दत्तप्रभू ब्रह्मचारींच्या शब्दात वाचले होते की एक महात्मा प्रवास करत असत आणि त्यावेळी असरफचा ट्रेंड होता, मोहरांचा ट्रेंड होता. लोक त्यांना नाणी आणि मोहरा भेट देत असत. त्यामुळे ते लगेच देवाच्या सेवेत रमायचे किंवा संतांनी ताबडतोब सेवेत रमले पाहिजे. ते गोळा करून घेऊन जाणे योग्य नाही. हे तत्व त्या त्यागासाठी योग्य नाही. म्हणून जेव्हा असे 2, 4, 6, 8 मोहरा झालेत तेव्हा त्याने विचार केला की पुढे प्रवास केल्यानंतर जेव्हा पुरेशा मोहरा होते, तेव्हा जेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेळा होईल, तेव्हा सर्व आखाड्यांचे, वेगवेगळ्या पंथांचे सर्व संतांना बोलवले जाईल आणि सर्व संतांना भोजन द्यावे. आता जर तो संत असेल तर तो फक्त हेच विचार करेल आणि दुसरे काय विचार करेल. म्हणून त्याने अशी एक काठी बनवली जी चुडीदाराची होती आणि आत पोकळी होती आणि तो त्यात नाणे टाकत राहिला. आणि तो जिथे जिथे जायचा तिथे प्रत्येकाच्या घरी जायचे आणि इच्छा ठेवायची की दक्षिणा म्हणून एक नाणे द्या. इच्छा काहीही असो, तिने ते बांधले. हे लक्षात ठेवा की देवाला जे हवे आहे ते त्याने करावे. तुमच्या स्वतःच्या कोणत्या इच्छा नसाव्यात. तुम्ही तुमच्या इच्छा देवतांच्या इच्छांमध्ये विलीन कराव्यात. हळूहळू ती काठी भरली गेली. प्रवासाने महात्मे थाट घालून वाट पाहत राहिले. प्रयागचा कुंभ झाला तेव्हा वाटेत ते एका गावात गेले आणि विचारले कुठेतरी थांबावे. कोणी असं आहे का जो भक्त आहे? तर काही लोकांनी त्यांना सांगितले की इथे एक कुटुंब आहे जे खूप भक्त आहे आणि ते त्यांच्याशी ओळख करून देतात. आता पुढे पहा बघतो. ते एक शेत माणसाचे घर होते. तो बोलला, महाराज या, माझ्या घरात राहा, स्वादिष्ट हलवा खा आणि पुरी खा. आणि त्या घरमालकाने त्या महाराजांचे पाय स्पर्श केले. महाराजांचे पाय दाबत असताना त्याची नजर त्या काठीवर पडली जी खूप जाड होती आणि त्यावर बागण्यासारखे काहीतरी दिसत होते. या काठीमध्ये काहीतरी गूढ आहे. आता महात्माजींना जेवण देण्यात आले आणि त्यांना झोपवण्यात आले.
जेव्हा महात्माजी झोपी गेली तेव्हा त्या मालकाने त्यांच्या पत्नीला शांतपणे बाबाजींची काठी आणण्यास सांगितले. त्याने काठी आणि चुडीदार उघडला तेव्हा त्याला शंकरनाणी सापडले आणि म्हणाला, हे प्रभू, असा संत आम्हाला दररोज भेटू. मग काय, त्याने आपल्या पत्नीला मोजून खडे आणायला सांगितले. महात्माजींनी खीरपुरी खाल्ली आहे आणि ते आता शांत झोपलेले आहे. रात्री पूर्ण नियोजन केल्याच्या नंतर शिराने ते खडे भरले आणि त्यात बांगडी घालून ते ठेवले. सर्व नाणी काढली गेली आणि महात्माजी जेव्हा झोपेतून उठले त्यांनी आपली काठी आरामात उचलली तर त्यांना जाणवले की सर्व वजन निश्चितच सारखे आहे. भक्तो, लोक खूप हुशार असले तरी त्यांना कर्म किती भयानक आहे हे माहीत नाही. आणि त्या शेठला मुले नव्हती, पण त्याला पैशाची खूप आवड होती. तर खूप काळजी घ्या भक्तो. आता पुढे ऐका. ऋषी आणि संतांकडे असलेली संपत्ती त्यांच्या घरातून येते, पण जर ती बळजबरीने किंवा कपटीने मिळवली तर ती त्यांच्या विनाशाकडेच नाहीत. आजपर्यंतचा पुरावा आहे. आता कदाचित त्याला ही भावना माहीत नसेल किंवा जर त्याला ती माहीत असेल तर लोभामुळे तो ती स्वीकारू शकला नसता. पुढे महात्माजी प्रयागला गेले. एका आखाड्यात थांबले आणि तिथे प्रार्थना केली की उद्या सर्व आखाड्यांना आमंत्रित करावे आणि सर्व संतांना भोजन द्यावे आणि त्यांना दक्षिणाही द्यावी. महंतांना वाटले की हा खूप मोठा उत्सव आहे. प्रयागमध्ये हजारो संत आणि महात्मा असल्याने सर्वांनी त्यांना सांगितले, महाराज, हा भंडारा बनवण्यासाठी त्या साखर आणि खूप सुद्धा शुद्ध तूप लागेल. सर्व व्यवस्था तो म्हणाला तुम्ही करा. तुम्ही बोलवा, मी एक एक करून प्रत्येक गोष्टीचा हिशोब करेन. आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे. ते म्हणाले, आधी आम्हाला काहीतरी द्या. महाराज म्हणाले, मी तुम्हाला सर्व एकत्रच देईन. त्यांना वाटले की जर आपण काठी उघडली आणि काही नाणी दिली आणि कोणाला ते कळले तर त्रास होऊ शकतो. महंत म्हणाले, भंडारा दरम्यान आम्ही तुम्हाला सर्व काही देऊ. त्यावर आचार्य म्हणाले, ठीक आहे. त्यांनी स्वतःचे पैसे गुंतवून लाखो रुपयांचे सर्व साहित्य आणले आणि सर्व संतांना आमंत्रित केले. संतांना आमंत्रित केले होते. भंडारा तयार होत आहे. मग तिथे आचार्यांचा मुखी आला आणि म्हणाला, महाराज पहा, आम्ही मेजवानी देखील तयार केलेली आहे. संतांना देखील आमंत्रित केलेले आहे. आता तुम्ही आमच्या पैशाची व्यवस्था करा. आमच्याकडे ते करण्याची क्षमता नसल्याने आम्ही ते कसे तरी व्यवस्थापन केले आहे. आता मला पैशांची गरज आहे. त्यानंतरच पुढील व्यवस्था पुढे जाईल. आम्ही संतांना दक्षिणा देऊ आणि ज्यांच्याकडून आम्ही पैसे घेतले त्यांनाही देऊ. बघा, स्वयंपाक तर तयार आहे. त्या मुख्याला महंतांवर विश्वास नव्हता म्हणून त्याने पांगड्या उघडल्या. पण त्यात बघतो तर काय, त्यात दगडाचे खडे आहेत. तर स्वयंपाकघरात हजारो संतांचे आमंत्रण आणि संत असण्याची फसवणूक आणि फसवणूक पाहून त्याला कितीतरी धक्का बसला असेल. तर तो म्हणाला, महाराज, तुम्ही आमचा नाश केला आहे. तिथे जे संत होते, आता तर तुम्ही मला सांगा की स्वयंपाकघरात बनवलेले आहे आणि संतांना आम्ही आमंत्रित केलेले आहे. तुम्ही हे खडे आम्हाला दाखवत आहात आणि तुम्ही आम्हाला आता उद्ध्वस्त केलेले आहे. आमच्याकडे तेवढी क्षमता नव्हती. संत असल्याने अशी फसवणूक आणि तुम्ही मला आधीच सांगायला हवी होती. आता तो काय बोलू शकतो, कारण त्याला माहीत होते की यात काही मोहरे आहेत आणि त्याचे विचार त्याच सेटकडे गेले. बरं, तू मला असं फसवलंस, तुला त्याचे परिणाम हे भोगावेच लागतील. बघतो, ही जी काही हाय बाहेर आहे त्याचा भोग घ्या. ते अकाट्य आहे, कारण कोणत्याही व्यक्तीचे हृदय हाय देते. जर तुम्ही कोणत्याही सजीव प्राण्याला दुखावले आणि त्याचे हृदय उसासे टाकत असेल तर तो उसासा मेघगर्जनेसारखा आहे आणि तुम्हाला तो सहन करावाच लागेल. बघतो, जसे भीष्मजींना हे सहन करावे लागत आहे. भीष्मजींना धनुष्याच्या टोकावर असे उचलून बांबूच्या काट्यांवर टाकण्यात आले. त्यांनी बरेच दिवस त्रास सहन केला आणि उसासे टाकत मृत्युमुखी पडले. म्हणजे तुम्ही कोणाचाही उसासा म्हणजे हाय घेऊ नका. आयुष्यात कोणीतरी असा असतो जो उसासा टाकून म्हणतो, तू सक्षम आहेस पण मी आता सध्या काही करू शकत नाही, आणि त्याच्यात दुःख असते. मग तुमची शक्ती काम करणार नाही आणि तिची राग धूळ होईल. आणि तो तर संत होता आणि त्याने हे फक्त देव आणि संतांच्या पूजेसाठी केले होते. आता आपण त्यांना तोंड कसे दाखवायचे, आता आपण त्यांना काय करावे. सकाळी संत आपल्यासमोर येतील आणि आपल्याला सांगतील की त्यांनी काय केले ते पहा. आणि ह्या लाजेखातर ते महाराज गेले आणि त्या संगमावरील नदीत उडी मारली आणि आपले प्राण त्याग केले. आता ज्या शेतकडे त्या महात्म्याची नाणी होती आणि त्याचा आता व्यवसाय वाढला. आता जरा लक्ष देऊन ऐका बघतो. त्याचा व्यवसाय चांगला चाललेला आहे. त्याला मुलगा नव्हता, आता त्याला मुलगा झालेला आहे. खूप आनंदी आहे तो. परंतु जेव्हापासून त्याला मुलगा झालेला आहे तेव्हापासून त्याची संपत्ती घटू लागली. तेव्हापासून त्याने त्याच्या अभ्यासावर सर्व काही खर्च केले आणि आता त्याच्या मुलाच्या शरीरात आजार सुद्धा येऊ लागले आहे आणि त्यावर पैसे खर्च होऊ लागले.
दोघेही नवरा बायको इतके हैराण झाले आहेत की पुढे त्यांचा व्यवसाय सुद्धा ठप्प पडला आणि आता त्यांनी मालमत्ता विकायला सुरुवात केली. तर तो शेठ मुलाला म्हणाला, बेटा, मी तुझ्यासाठी काय करू शकतो? मुलगा म्हणाला, बाबा, माझी शेवटची इच्छा आहे की मी प्रयागला जावे आणि प्रयागमधील सर्व संत आणि महात्म्यांना एकदा मेजबानी द्यावी. ही माझी शेवटची इच्छा आहे, कारण ही माझी शेवटची इच्छा होती. मुलगा म्हणाला की जास्त मालमत्ता शिल्लक नाहीये, म्हणून तो म्हणाला की घर विकून टाका. ते फक्त माझ्यासाठीच आहे ना, ते तुम्ही विकून टाका. मला वाटते की मी जगू शकणार नाही, पण माझी शेवटची इच्छा पूर्ण करू शकेन. त्या शेठने आपले घर विकले, दागिने विकले, तिथे गेला आणि जेव्हा त्याने संतांची सेवा केली तेव्हा तो म्हणाला की मला संगमला घेऊन जा. ते त्याला संगमला येथे घेऊन गेले आणि पुढे तो मुलगा त्यांना म्हणाला, तुम्ही माझे धन चोरले होते आणि आता मी ते हिसकावून घेतलेले आहे. तुमच्याकडे आता काहीही उरलेले नाही. आता फक्त प्रेम आणि आसक्तीमध्ये जळत मरा, नरकात जा. मी तोच महात्मा आहे ज्याच्याकडून तुम्ही सिक्के घेतलेले होते. तेव्हा मी व्याकुळ होऊन माझा प्राण शरीर सोडले होते, पण मला पुन्हा तुमच्या मुलाच्या रूपात जन्म घ्यावा लागला आणि बघतो त्यांना दुर्दैवाचा सामना करावा लागला. म्हणून कर्माची जाणीव ठेवा. असे नाही की तुम्ही काय करत आहात ते कोणी पाहत नाही, कोणी तुमचा कोणता हिशोब ठेवत नाही, पण तुम्ही जे काही करत आहात त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील. खूप काळजी घ्या, खूप सावध राहा. तुम्ही अनेक जन्मांमध्ये अनेक लोकांना जे काही दिले आणि घेतले आहे ते हे देणे आणि घेणे पुसून टाकल्यानंतरच तुम्ही मुक्त होता. म्हणूनच एक उपाय म्हणजे ना काही घेणे किंवा ना देणे आणि आनंदी राहणे. स्वतःला देवाला शरण जा. तुमचा जो काही विश्वास आहे तो देवाला समर्पित करा आणि तो पूर्ण करा. मग तुम्हीच पाहाल की आता सर्व पुढे मागील व्यवहार संपलेले आहे. फक्त एकादशी स्कंदात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कोणी माझ्या चरणांचा आश्रय घेतो आणि भक्तीने माझी पूजा करतो, मी त्याला पित्याचे ऋण, आईचे ऋण, देवाचे ऋण, ऋषींचे ऋण यासह सर्व ऋणातून मुक्त करतो. म्हणून बघतो, हे थांबवण्यासाठी भाविकांना उपलब्ध असलेला हा एकमेव उपाय आहे. देवाचा आश्रय घ्या आणि तुमच्याकडे असलेले सर्व काही देवाला अर्पण करा. अर्पण या अर्थातून अहंभाव हा शब्द काढून टाका. ज्यांनी तुमची सेवा केली आहे त्यांची तुम्हाला सेवा करावी लागेल. ज्यांच्याकडून तुम्ही घेतलेले आहे त्यांना तुम्हाला परत यावे लागेल. जोपर्यंत घेण्याचा आणि देण्याचा हा व्यवसाय संपत नाही तोपर्यंत तुमचा जन्म आणि मृत्यू चालूच राहील. आता तुम्हाला इथे हे समजून घ्यावे लागेल की जर कोणी तुमच्याकडून अप्रामाणिकपणे पैसे घेतले असतील आणि ते परत करत नसेल तर तुम्ही त्याला शिवीगाळ करू नये आणि म्हणूनच तुम्ही अप्रामाणिक होता. त्याने ते घेतले तरी काही फरक पडत नाही. तुम्ही बंधनातून मुक्त झाल्यावर तुमच्यावरील ओझे निघून गेले. त्याच्याकडे असं पाहू नका की जणू त्या बेईमान माणसाने आमचे पैसे हिसकावून घेतले आहे. आता आपण पाहू काय होते ते. भविष्यात जर तुम्ही काही नवीन केले तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. लक्षात ठेवा की तुम्हाला दुःख सहन करावे लागणार नाही असे नाही. यावर एक उपाय आहे. तुम्ही या शरीरात जे काही घेतले आहे ते यामध्येच भोगा. जर तुम्हाला आणखी दुःख सहन करायचे नसेल तर तुम्ही काय करावे? तुमचा सर्वात चांगला मित्र असलेल्या देवाचा आश्रय घ्यावा. हे मृत्यूचे जग खूप कठीण आहे आणि त्याला ओलांडणे ही काही छोटी गोष्ट नाही आहे. आता हे एका छोट्याशा कथेद्वारे समजून घ्या बघतो. एक संत लहानपणापासूनच भजन गात असत. ते भगवान शालिग्रामला आपल्याजवळ ठेवत असत आणि त्यांना फक्त भगवानांचे नाव घेऊन आणि फिरून त्यांची पूजा करत असत. यवनाची अवस्था अशी होती की त्यांनी आपल्या ठाकूरजींना गंगा नदीच्या काठावर बसवले होते आणि तो आंघोळीसाठी कपडे काढत असतानाच 90 लोक आले. त्यांनी त्याला भाले आणि तलवारींनी घेरले आणि म्हणाले, त्याला मारा मारा. मग त्याने हात जोडून म्हटले, मी काय गुन्हा केला आहे? जेव्हा कोणी ऐकत नव्हते तेव्हा तो म्हणाला की तुम्ही सर्वजण मिळून मला नक्कीच माराल, पण मी कोणतेही शस्त्र घेतलेले नाही. चला एकदा गंगेत डुबकी मारून घेतो आणि मग मी माझ्या ठाकूरजींना आंघोळ घालतो आणि मग तुम्ही आम्हाला मारू शकता. देवाच्या इच्छेने लोक थांबले, स्नान केले आणि आतून प्रार्थना केली, प्रभू, हे तुझे काय नाटक आहे? तुझ्याशिवाय माझे कोणी नाही आणि ते मला मारू इच्छितात. मग त्यावर त्याच्या देवाने त्याला सांगितले, ते तुम्हाला माहिती आहे का? तर ऐका. तू फक्त माझे ध्यान करत आपले शरीर सोड. हे लोक तुला मारतील. हे माझ्या भक्तीचे फळ आहे की तुला 90 जन्म घ्यावे लागणार नाही. त्यापैकी 90 जण एकाच आयुष्यात तुला मारतील. तू यापूर्वी तुझ्या पूर्वजन्मात 90 जणांसोबत हिंसाचार केले होतेस, म्हणून तुला 90 वेळा जन्म घ्यावा लागला असता आणि प्रत्येक जन्मात एकामागून एक लोक तुला मारत गेले असते. माझ्या भजनाची ही ताकद आहे की 90 जणांचा हिशोब एकाच वेळी चुकता होईल. तू माझ्या ध्यानात मग्न राहा
माझ्या शक्तीमुळे तुला काहीच दुःख होणार नाही आणि तुझे जीवन तुला नैसर्गिक बेशुद्ध अवस्थेत सोडेल. आणि हे घडले तर हे समजून घ्या की बघतो हे एक कर्ज आहे. बघा, जर संतांनी शाप दिला असता की यामुळे तुमच्या वंशाचा नाश होईल, तर भगवान श्रीकृष्ण स्वतः परमधामात जात होते. म्हणून त्याच खिळ्याने माशाने गिळलेला एक छोटासा कण बाणाचा टोक बनवला गेला आणि त्याच टोकाने तो मारला गेला. बाणाचा तो टोक परमेश्वराच्या पायावर लागला आणि परमेश्वराने तो स्वीकारला. देवाचे महान खेळ विचित्र आहे. जर ईश्वराने आपल्या रामाच्या अवतारात एका व्यक्तीला गुप्तपणे मारले होते, त्याला फसवून मारले होते, तर त्याच ईश्वराने त्याने आपल्या द्वापर युगात म्हणजे साक्षात स्वयं श्रीकृष्णाने ते स्वीकारले होते. देवाने कधी कुठे दाखवलेले नाही की मी देव आहे, म्हणून मी स्वतः हे दाखवले नाही की मी माझ्यासाठी वेगळा मार्ग निवडे. हो बघतो, आपण कमीत कमी त्रास सहन करू, पण पुढचे शरीर न मिळवण्यासाठी पूर्णपणे देवावर अवलंबून राहिले पाहिजे. जसे की जर तुम्ही तुमचे दुकान सुरू केले असेल तर त्यात 2 गोष्टी करायच्या आहे, घेणे आणि देणे. जर आपण एखाद्याला उधारीवर पैसे दिले असतील तर आपल्याला ते परत घ्यावे लागते, आणि जर कोणी रोख रक्कम देऊन वस्तू घेत असेल तर आपल्याला ती वस्तू त्याला परत करावी लागेल. किंवा जर आपण ते उधार घेतले असेल तर आपल्याला ते परत करावे लागेल. आता जर दुकान बंद असेल तर तुम्हाला ते देत आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, जे घेत आहेत त्यांच्यावर नाही. जो ते स्वीकारेल तो माफ होईल. समर्पित आपले कोणतेही नाते आनंदाने संपेल. पण तुम्ही कुठे राहता, दुकान बंद केले तरी देणारा तुमच्याकडे येईल. ते आम्हाला द्या, फक्त देण्यावर लक्ष ठेवा. ज्याच्याकडे खाते आहे त्याने तुमच्या समोर यावे आणि ते काढत राहावे. घेण्यावर लक्ष ठेवू नका. जर तुम्ही देत राहिलात आणि घेत राहिलात तर ते चालूच राहील. पुढे जाऊन त्याच्याशी कोणताही व्यवहार होणार नाही. फक्त तुमच्या प्रभूच्या विचारांमध्ये मग्न राहा. आता आपल्याला कसे कळेल की कोणाला काय द्यायचे आहे? आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण ज्यांना माहिती आहे त्यांना संपूर्ण माहिती देतो. तुम्हाला समजते की त्यांना काय घ्यायचे आहे आणि त्यांना काय माहिती आहे. एकदा ते त्यांच्यापर्यंत पोहोचले की आम्ही सरकारी खात्यांनुसार सर्व काही समान करू. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या त्यांच्या ईश्वराच्या चरणी अर्पण करावे लागते, तरच आपण जीवनापासून मुक्त होऊ. हे एक रहस्य आहे. भगवान म्हणत आहे, ज्याची सर्व कृत्ये कोणत्याही विचार किंवा इच्छेपासून रहित आहे आणि ज्याची सर्व कृत्ये ज्ञानाच्या अग्नीने जळून खाक झालेली आहे, त्याला ज्ञानी लोक पंडित देखील म्हणतात, शहाणे म्हणतात. प्रेमाचा उदय होताच सर्व दुःख नष्ट होतात. प्रेमाचा उदय झाला की मोठा आनंद निर्माण होतो. सर्व पापांचा नाश होतो, अशांतता नष्ट होते आणि जगाच्या ज्वाला त्याला स्पर्शही करू शकत नाही. जेव्हा देवाचे प्रेम प्रकट होते तेव्हा त्या भक्ताच्या आयुष्यात दुःखांचा डोंगर कोसळण्याची शक्यता असते. कुटुंब त्याला विरोध करू शकते, शरीर आजारी असू शकते, विकार जडू शकतात, अनेक गोष्टी घडू शकतात. परंतु हे सर्व असूनही त्याच्या हृदयात दुःख नसते. ही देवाच्या प्रेमाची शक्ती आहे. ज्याच्या हृदयात प्रभूंच्या चरणांबद्दल प्रेम आहे त्याला मोठे दुःख देखील त्रास देऊ शकत नाही. मग तो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नाही, तोची एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.